नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुठूत मायक्रोफिन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत मायक्रोफिन क्रॉसेस ₹1000 कोटी इन इंडिव्हिज्युअल लोन AUM ओव्हरऑल AUM टॉप्स ₹13,000 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुठूत मायक्रोफिन या कंपनीचा इंडिव्हिज्युअल लोन पोर्टफोलिओ ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. तसेच कंपनीचा टोटल ॲसेट अंडर मॅनेजमेंट 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. आणि याच अपडेटमुळे मुठूत मायक्रोफिन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया VA टेक वेबेज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, VA टेक वेबेज विन्स EPC ऑर्डर वर्थ 30 to 75 million US$ for 50 MLD BWRO plant from Saudi Water Authority. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, VA टेक वेबेज लिमिटेड या कंपनीला सौदी वॉटर ऑथॉरिटी कडून 50 मिलियन लिटर पर डेच्या कॅपॅसिटीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ब्रॅकिश वॉटर रिव्हर्स ऑस्मोसिस प्लांटच्या इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शनकरिता हा ऑर्डर VA टेक वेबेज लिमिटेडला मिळाली आहे, ज्याची रेंज आहे 30 मिलियन US$ आणि 75 मिलियन US$ रेंजमध्ये. आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे VA टेक वेबेज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SEPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SEPC बॅक्स ₹230 कोटी ट्रंकी मायनिंग प्रोजेक्ट फ्रॉम मोइल ॲट चिखला माइन महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SEPC लिमिटेड या कंपनीला मोइल लिमिटेडकडून महाराष्ट्रामध्ये मायनिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टकरिता 230 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे SEPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया जिंदल स्टील लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिंदल स्टील शेअर जंप आफ्टर मेजर कॅपॅसिटी एक्सपान्शन अनाउन्समेंट ॲट रायगड प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जिंदल स्टील लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे आपल्या रायगड फॅसिलिटी येथे स्ट्रक्चरल स्टील मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स एक्सपांड करण्याची. आणि कंपनीचा एक्सपान्शन प्लान आहे आपली जिंदल स्टील लिमिटेड या कंपनीचा आपला स्ट्रक्चरल स्टील कॅपॅसिटी डबल करण्याचा. 1.2 मिलियन टन्स पर एनमने 2.4 मिलियन टन्स पर एनम करण्याचा. आणि याच अपडेटमुळे जिंदल स्टील ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज आर्म कमिशन्स 3.05 गिगावॅट सोलर इन्व्हर्टर फॅसिलिटी इन गुजरात. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी वारी पॉवरने गुजरातमध्ये सरोदी ते वलसाड प्लांट येथे आपला 3.05 गिगावॅटचा सोलर इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे कमिशन करण्याची घोषणा केली आहे. तसेच स्टार्टिंग डेट आहे 29 डिसेंबर 2025 या प्लांटचे कमर्शियल ऑपरेशन. आणि याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स रिसीव फ्रेश ऑर्डर्स वर्थ ₹569 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 569 कोटी रुपयांची ऑर्डर्स मिळाली आहे. डिफेन्स अँड नॉन डिफेन्स प्रोडक्ट्स मध्ये, ज्यामध्ये रडार्स, टँक ओव्हरहॉल्स सोल्युशन्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट, फायर कंट्रोल सिस्टम्स, सिम्युलेटर्स, अँटिना, स्टॅबिलिसेशन सिस्टम्स, सेक्युरिटी सॉफ्टवेअर कंपोनंट्स, अपग्रेड स्पेअर्स आणि तसेच रिलेटेड सर्व्हिसेस इन्क्लूड आहे. आणि याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग 11 लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे इको थ्राइव्ह रिन्युएबल लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे जी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनीने इनकॉर्पोरेट केली आहे, ही आहे रिन्युएबल एनर्जीच्या रिलेटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BCCI एक्सटेंड टेक महिंद्रा डील बाय 6 मंथ अमिद ऑन गोईंग डिजिटल प्लॅटफॉर्म ट्रान्झिशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाने 6 महिन्याचा एक्सटेन्शन मंजूर केला आहे टेक महिंद्रा साठी, जो मॅनेज करतो बोर्डचा ऑफिशियल वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स. कशासाठी? टू एन्श्युअर अनइंटरप्टेड डिजिटल ऑपरेशन्स ड्युरिंग द ऑनगोईंग ट्रान्झिशन प्रोसेस. आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे टेक महिंद्रा ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे 201,23,47,556 रुपयांचा. आणि हा ऑर्डर RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.